श्री स्वामी समर्थ महाराज, ज्यांना आपण अक्कलकोट स्वामी म्हणून ओळखतो, हे खरतर 15व्या शतकातील दत्तावतार श्रीमद नरसिंह सरस्वती यांचेच पुढील रूप मानले जाते। श्री गुरुचरित्र ग्रंथात लिहिलं आहे की 1458 मध्ये श्रीमद नरसिंह सरस्वती यांनी कर्दळी या दाट जंगलामध्ये महासमाधी घेतली। तो परिसर अगदी शांत, पवित्र आणि दिव्य ऊर्जेने भरलेला होता। इथेच त्यांनी शेकडो वर्षे अखंड समाधीमध्ये राहून तप केले। काळ पुढे जात राहिला, ऋतू बदलत गेले, पण त्या समाधीतील दिव्य शक्ती तशीच जिवंत होती। एके दिवशी एक साधा लाकूडतोड्या त्या जंगलात आला। त्याला काय माहीत असणार की ज्या ठिकाणी तो झाड तोडायला उभा आहे, त्याच ठिकाणी शतकेभर एक महान संत समाधीमध्ये आहे। तो कुऱ्हाड मारायला झाडाकडे गेला, पण चुकून त्याचा वार झाडाच्या मुळाशी असलेल्या मोठ्या मुंग्यांच्या वारुळावर बसला। वार बसताच तो वारूळ तडकला आणि त्या धक्क्याचे कंपन खाली असलेल्या समाधीपर्यंत पोहोचले। अचानक जमिनीतून एक तेजस्वी प्रकाश उसळला। शतकानुशतके चालू असलेली समाधी भंगली आणि त्या तेजातून श्रीमद नरसिंह सरस्वती प्रकट झाले। तेच पुढे जगभर श्री स्वामी समर्थ महाराज म्हणून ओळखले गेले। बोला श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। अशाच ॲनिमेटेड व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।